हे जे मेकॅनिकल सिस्टम मध्ये काय कार्य करते, बरोबर. हे काय काम करतंय, लो प्रेशरचा हाय प्रेशर मध्ये रूपांतर करतो आणि लिक्विडचं वेपर मध्ये रूपांतर करण्याचं कार्य करतोय. ठीक आहे, हे बघितलं याचे कार्य आपण. ठीक आहे, पण ह्याला कार्य करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, चालू व्हायला पाहिजे, बरोबर. जर समजा आता आपण काल बघितलं की मेकॅनिकल सिस्टम मध्ये प्रॉब्लेम जर समजा चालू झाला कॉम्प्रेसर, ते पुढची प्रोसेस झाली. जर कॉम्प्रेसर चालू नाही झाला ते कसला इलेक्ट्रिकल प्रॉब्लेम झाला, बरोबर. मग आता ह्याच्यामध्ये आपल्याला कॉम्प्रेसर कशा पद्धतीने चेक केला जातो, तर कॉम्प्रेसर टोटल 5 पद्धतीने चेक केला जातो. ठीक आहे, 5 पद्धतीमध्ये जर त्या 5 मेथडमध्ये जर ओके असेल तर कॉम्प्रेसर 100% ओके. ठीक आहे, नसेल एका ह्याच्यामध्ये जर फेल असेल तो कॉम्प्रेसर तो खराबच आहे. कॉम्प्रेसर काय करावं लागेल, मग चेंज करावं लागेल. आता बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॉम्प्रेसरला 3 टर्मिनल दिल्यात, बरोबर. हे दिसतात 3 टर्मिनल, हे बघा असं 3 टर्मिनल आहेत, 1 2 आणि 3, बरोबर. असे किती टर्मिनल आहेत, 3 आहेत. आता हे 3 टर्मिनल म्हणजे काय, पहिला कॉमन, स्टार्टिंग आणि रनिंग. कॉमन म्हणजे काय, आता हे बघा पहिला सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस बोर्ड मधून वायर येतात 3 वायर येतात, बरोबर. वायरिंग बद्दल कोणाकोणाला माहिती आहे सगळं, फक्त बाकीच्यांना काय माहित नाही, फेज न्यूट्रल अर्थिंग कोणाला माहित नसेल. ठीक आहे, बघा सगळ्यात पहिल्यांदा आता ह्याच्यामध्ये ज्यावेळेस आपला हे एक्सचेंज बोर्ड असते, बोर्ड मधून किती 3 वायरी आलेल्या असतात. ठीक आहे, किती वायरी आलेल्या असतात, 3 वायरी आलेल्या असतात. ठीक आहे, ह्याच्यामध्ये एक असते काळ्या कलरचे, एक रेड कलरचे आणि एक ग्रीन कलरचे. ठीक आहे, हे ग्रीन कलरचे हे काय असते, ग्रीन कलरचे जे असते ते अर्थिंग असते. काय असते, अर्थिंग असते. अर्थिंग म्हणजे काय, बोर्ड मधून जे खड्डा खांदून जे घराच्या बाहेर वायर लावली असते ते असते अर्थिंग. ते अर्थिंग कशासाठी द्यावं लागते, बरोबर. लिकेज करंट जे असतो तो लिकेज करंट तो जमिनीत उतरावा, आपल्याला करंट बसू नये म्हणून ते अर्थिंग दिलेले असते. ठीक आहे, आता त्याच्यामध्ये फेज, हे फेज वायर काय झाले, हे जे फेज, ह्याला आता आपण फेज म्हणतात. ठीक आहे, काय फेजचं वायरचं कार्य काय असतंय, त्याच्यामध्ये तो मेन सप्लाय झाला. ठीक आहे, जर तुम्ही टेस्टरने जर त्या ह्याला वायरला, आता 3 वायर आहेत, बरोबर. 3 वायरीला टेस्टरने ज्या वायरीला तुम्ही हा टच केल्यानंतर ज्या वायरीमध्ये तुम्हाला लाईट लागेल ह्या टेस्टरमध्ये, ती वायर काय झाली, फेज झाली. समजलं फेज वायर कोणती असणार आहे. ठीक आहे, आता फेज वायर, आता बघा तुम्ही इलेक्ट्रिशियन बघा, चालू लाईट तुम्हाला कधी बघितलं का, असं लाईट चालू असते तरी हात लावून असं काम करतायत, बरोबर. तरी त्यांना करंट नाही बसत, कारण की त्यांना त्यांची सायकल पूर्ण झालेली नसते. त्यांनी पायामध्ये चप्पल घातलेली असते किंवा ते एखाद्या शूज असतात किंवा लाकडावरती उभारलेले असतात, त्यामुळे ते सायकल कंप्लीट नाही होत. त्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे सायकल कंप्लीट करण्यासाठी, एक सर्कल पूर्ण करण्यासाठी काम कोण करते, न्यूट्रल करते. जर एखाद्या वस्तूला, आता हे बघा हे फॅन चालू आहे, ह्या फॅनला चालण्यासाठी फेज आणि न्यूट्रल दोन्ही सप्लायची गरज लागते. दोन्ही मिळून किती व्होल्टेज होतो, 220 व्होल्टेज. आता आपल्या घरातील प्रत्येक वस्तू काय 220 व्होल्टेजच पाहिजे त्याला चालण्यासाठी, बरोबर. तर ह्या दोन्ही वायरिंगचा मिळून किती 220 व्होल्टेज आपल्याला दाखवणार. ठीक आहे, जर वायरिंग ओके असेल तर. ठीक आहे, समजलं सगळ्यांना फेज म्हणजे काय, न्यूट्रल म्हणजे काय. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये बघा, ह्याच्यामध्ये कॉम्प्रेसरला चालण्यासाठी सुद्धा ह्याला पण काय फेज आणि न्यूट्रलची गरज असते. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये बघा जे आपण फेज देणार आहेत, ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये हे मोटर असल्यामुळे ह्याला काय म्हणतात, ह्याला म्हणतात एका टर्मिनलला रनिंग म्हणतात. रनिंगचा अर्थ काय आहे, रनिंग म्हणजे फेज. ठीक आहे, रनिंग म्हणजे काय, फेज. आता हे जे वायर आहे फेज वायर, हे फेज वायर आपल्याला कुठल्या पॉईंटला द्यावं लागेल, रनिंग पॉईंटला द्यावं लागेल. कोणत्या पॉईंटला द्यावं लागेल, रनिंग पॉईंटला. रनिंग पॉईंट म्हणजे काय, त्याला कुठला वायर लागणार, फेजची सप्लाय द्यावं लागणार, बरोबर. कॉमन, आता हे न्यूट्रल, जे आता इलेक्ट्रिशियन म्हणतात न्यूट्रल. ठीक आहे, न्यूट्रल म्हणतात त्याला, पण आपण ह्याला कॉम्प्रेसरच्या टर्मिनलला आपण काय म्हणतात, कॉमन म्हणतात. काय म्हणतात, कॉमन. कॉमन म्हणजेच काय, न्यूट्रल झाले. ठीक आहे, जिथं आपण न्यूट्रल देणार आहेत त्याला काय म्हणतात, कोणता पॉईंट, तो कॉमनचा पॉईंट झाला. ठीक आहे, आणि तिसरा पॉईंट असतो तो स्टार्टिंगचा. स्टार्टिंगचा पॉईंट म्हणजे काय, आता ह्या मोटरला चालू होण्यासाठी एक स्टार्टिंगचा झटका पाहिजे असते, बरोबर. तर ते झटका देण्यासाठी जे टर्मिनल लावलेलं असते त्याला म्हणतात स्टार्टिंग टर्मिनल. ठीक आहे, तो कुठला वाइंडिंग, तो जो पॉईंट आहे, तो जो टर्मिनल आहे, तो टर्मिनल स्टार्टिंग वाइंडिंगचा असतो. तो एकदा त्याला फक्त काय करणार, हे जे आपण फेज असतो ना, हे फेजचा एकदा त्याला फक्त झटका बसणार. झटका बसला की परत बंद करणार, मोटर चालू झाली ते बंद होणार, झटका जो बसलेला आहे. समजलं, 3 टर्मिनल कुठले कुठले येतात त्याच्यामध्ये, कॉमन, स्टार्टिंग आणि रनिंग. समजलं, कॉमनला कुठला आपण सप्लाय देणार, न्यूट्रलचा सप्लाय द्यायचा. ठीक आहे, आणि रनिंगला फेजचा सप्लाय द्यायचा.
स्टार्टिंगला इथं वायर लावायची गरज नाही याला, ठीक आहे. ते काय, ह्याला दोनच वायर, फेज आणि न्यूट्रल लागते. मग स्टार्टिंगचं काम कोण करतं याच्यामध्ये, स्टार्टिंगचं काम ह्याच्यामध्ये रिले करतो, ठीक आहे. समजलं याच्यामध्ये कॉमन, स्टार्टिंग, रनिंग, ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये ओळखायचं कसं, कॉमन कुठला, स्टार्टिंग कुठला आणि रनिंग कुठला, बरोबर. हे बघा 3 टर्मिनल दिलेले आहेत, ठीक आहे. जर असंच आपला असा अंदाज म्हणजे जर ओळखायचं म्हणलं तर साधा सोपा उपाय, जो सिंगल पॉईंट आहे तो झाला कॉमनचा. सिंगल पॉईंट आता कुठला आहे, वरचा आहे बघा, बरोबर. त्याच्यानंतर जो माझ्या ह्याच्या लेफ्ट साईडला आहे तो झाला स्टार्टिंगचा, आणि जो राईट साईडचा आहे तो झाला रनिंगचा. हे आपलं परमनंट आहे, ज्या फ्रीजमध्ये जे आहेत, सिंगल डोअर झालं, डबल डोअर झालं किंवा डीप फ्रीज झालं, त्याच्यामध्ये जो उजव्या पॉईंटचा टर्मिनल आहे तो कशाचा असणार, रनिंगचा टर्मिनल झाला. हे कसलं झालं, हे अंदाज पंच झालं, ठीक आहे. पण म्हणजे हे बरोबरच असते बरं काय, हे नेहमी नाही. उजव्या साईडला जो टर्मिनल येतो तो कुठला असणार आहे, रनिंगचा. जो सिंगल पॉईंट येणार तो कॉमनचा. मग हे उलट सुद्धा होऊ शकते. उलट म्हणजे काय होणार, हे बघा सिंगल पॉईंट आता ह्याच्यामध्ये कुठे आहे, वरती आहे, बरोबर. मग सिंगल पॉईंट खाली येणार आणि वरती 2 येणार, असं, बरोबर. असं जरी असलं तरी काय, जो सिंगल पॉईंट येत असला तर तो कुठला असणार आहे, कॉमनचा असणार आहे. रनिंग कुठला असणार आहे, राईट साईडचा असणार आहे. आणि हा जो राहिलेला तो स्टार्टिंगचा असणार आहे, बरोबर. समजलं आपल्याला, कॉमन कुठला, स्टार्टिंग कुठला, रनिंग कुठला, ठीक आहे. आता एसी मध्ये बघा, एसी मध्ये काय झालेलं असतं माहितीये का, तिन्ही टर्मिनल एकसारखेच दिसतात, असं वाटतच नाही की हा वेगळा आहे हा वेगळा आहे. हे असं तिन्ही टर्मिनल काय होतात, हे तिन्ही टर्मिनल असं एकसारखेच दिसतात. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय कळतंय का, सिंगल कुठला आहे, डबल कुठले आहेत, काय कळतंय का, असं नाही ओळखून आहे त्याच्यामध्ये. मग अशा वेळेस कसं ओळखायचं की कॉमन कुठला, स्टार्टिंग कुठला आणि रनिंग कुठला, ठीक आहे. मग हे ओळखण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, सगळ्यात महत्वाचं म्हणजे मल्टीमीटर लागेल. काय लागेल, मल्टीमीटर लागेल. आता मल्टीमीटरचा फंक्शन कसे यूज करायचे हे मी तुम्हाला लिहून देतो. सगळं झालं की मला आठवण करून द्या. हे सगळे ह्याच्यातले फंक्शन कुठले कुठले कशासाठी आपल्याला लागतात ते फंक्शन मी लिहून देतो, ठीक आहे. आता ह्याचे मला टर्मिनल रेजिस्टन्स चेक करायचं. काय चेक करायचंय, रजिस्टर चेक करण्यासाठी ह्याच्यामध्ये बघा, हे साऊंडचा सिम्बॉल आहे, हा साऊंडच्या सिम्बॉलवरती आपल्याला सेट करायचं. साऊंडच्या सिम्बॉलवरती चेक केलं की बघा ह्याच्यामध्ये काय, ह्याचे बजर वाजतंय, बजर वाजतंय, नाहीतर मग ह्याचा रजिस्टन्स दाखवला जातो. हे बघा किती दाखवतो तुम्हाला रजिस्टन्स. हा, तर सगळ्यात महत्वाचं काय करायचं आहे, आपल्याला ह्याच्यामध्ये रजिस्टन्स घ्यायचा आहे तिन्ही टर्मिनलचा. तर तिन्ही टर्मिनलचा रजिस्टन्स घेतल्यानंतर बघा कसं ओळखायचं आहे, ज्या 2 टर्मिनलचा रेजिस्टन्स सगळ्यात जास्त येईल, ज्या 2 टर्मिनलचा रेजिस्टन्स जास्त येईल ते असणार आहे स्टार्टिंग आणि रनिंग, ठीक आहे. मग राहिलेला कुठला असणार आहे, कॉमनचा राहिलेला असणार आहे. मग शिल्लक जे राहते तो कुठला असणार आहे, कॉमन असणार आहे. त्याच्यानंतर कॉमन सोबत ज्याचा जास्त रेजिस्टन्स येतो तो असणार आहे स्टार्टिंगचा, ठीक आहे. आणि कॉमन सोबत ज्याचा रेजिस्टन्स कमी येईल तो असणार आहे रनिंगचा, ठीक आहे.